आणि आता 108 किलो वजन असताना मला डिस्कचे त्रास असे होते की मी कंपनीत वर्क करतो आणि कंटिन्यू स्टँडिंग काम असतं मला. म्हणजे सकाळी 6:30 पासून तर 3 वाजेपर्यंत मला बसायला वेळच भेटत नाही. फक्त जो माझा लंच टाइम असतो अर्धा 30 मिनिटाचा तोच मला बसायला भेटतो. आणि मला पहिले खाली मला मटेरियल घ्यायला जायचं म्हणलं तर मला खूप कंटाळा यायचा. हाताखालचे लेडीज असतात त्यांना सांगायचो मटेरियल घेऊन या. मला उतरायचं आणि चढायचं खूप तकलीफ होते. 30 पायऱ्या होत्या एका साईडला. तर मी आता स्वतः उतरतो, स्वतः मटेरियल घेतो आणि दिवसातून 20-25 चकरा मारतो. ते एक माझा तो एक त्रास कमी झाला. आणि रात्री झोपताना मला पायाला गोळे यायचे सर. इतकं जबरदस्त व्हायचं की सांगू नाही शकत. डायरेक्ट 1-1.5 तास मला डायरेक्ट स्टँडिंग उभं राहिलं तेव्हा मला बरं वाटत होतं. त्याच्यानंतर दम लागत होता. आणि माझे गुरु तर मला काय म्हणतात ट्रॅकिंगला जाऊ. तर मला माहिती मी ट्रॅकिंगला जाऊ शकत नाही. मला दम लागणार आहे. मी त्यांना नाही सांगायचो. ते मला काय बोलायचे, अरे भाई अरे वजन कमी कर, तुझं वजन कमी कर. आणि खरंच काळजी घेणार असं होतं, असं आमच्या गुरुसारखं असावं. आणि त्यांनी परत मला बोलून मला परत वर्कआउट जॉईन करायला लावलं आणि परत या फॅमिलीमध्ये यायला लावलं. आणि विशेष म्हणजे माझ्या वडिलांना पण बीपीचा आजार होता. माझ्या आईला पण शुगरचा आजार होता. माझ्या वडिलांना पण माझे वडील पण एक्सपायर झाले. ते पण अटॅकने वारलेले. आणि माझी आई पण लो बीपीने एक्सपायर झाली. ते त्रास परत मला होऊ नये म्हणून मी या फॅमिलीमध्ये जॉईन झालेलो आहे. सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे. आणि या फॅमिलीमध्ये आल्यापासून सर खूप आनंद वाटतोय. आणि जे काही डिसऑर्डर होत्या त्या खूप प्रमाणात कमी झालेल्या माझ्यावाल्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उठू वाटत होतं सर. पहिले असं मला बसता नव्हते. आता बिना अड्डेपूर बसू शकतो. उठू तर शकत नाही पण मग लवकर ते पण होणार सर काही दिवसात. आणि मी जर जेव्हा या फॅमिलीला 108 किलो वजन केलेलं आहे सर, अजून मी सकाळी वर्कआउट पण करतो आणि संध्याकाळी माझं मी एक टाइम टेबल केलेलं आहे. तर माझं दिवसातून या वॉचमध्ये 15,000 पावलं झाली पाहिजे वर्कआउट सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत. तर मी संध्याकाळी जिमला जातो. माझा भाचा जिम ट्रेनर आहे. तर मी जिमला जातो आणि 10 किलोमीटर कार्डिओ मारतो आणि 15 मिनिटं सायकल चालवतो. आणि त्या वर्कआउटच्या सोबत या वर्कआउटच्या सोबत तुमचा दिवसभराचा शेड्यूल कसा आहे आणि सर्वात महत्त्वाचं तुमचं वय किती आहे ते सांगा अगोदर. आणि या वर्कआउट सोबत तुमचा दिवसभराचा खाण्यापिण्याचा शेड्यूल कसा आहे, तुम्ही काय खाता आणि कसं तुम्ही कॅलरी मॅनेजमेंट किंवा डाएट फॉलो करता आणि तुमचे वेलनेस कोच कोण आहे तुम्हाला ते गायडन्स कसं करता? माझे वेलनेस कोच हमीद सरसेके. मी सकाळी आपण वर्कआउट करतो तेव्हा फ्रेश आणि एनर्जी ड्रिंक आणि हायड्रा घेतो. आणि त्यानंतर हायड्रा गेल्यानंतर सर वर्कआउट संपले मी आपली जादूची गोळी घेतो. त्याच्यानंतर 20 मिनिटांमध्ये नंतर मी सकस संतुलित आपला आहार घेतो, इंडियन न्यूट्रिशन. त्याच्यानंतर सर 3 तास मी काहीच खात नाही. 3 तासानंतर म्हणजे मी आता 7 वाजता शेक घेतला आपला, तर 9:30 वाजता मी परत अप्रेस घेतो. एनर्जी ड्रिंक घेतो. एनर्जी ड्रिंक घेतल्यानंतर 10 ते 10:15 दरम्यान किंवा फ्रूट खातो काहीतरी किंवा फुटाणे खातो. तर आपलं यासाठी बस, बाकी याच्यापुढे काही खात नाही सर. नंतर मग 12:30 वाजता माझा टाइम आहे जेवणाचा. 12:30 वाजता मी परत आपलं न्यूट्रिशन घेतो, सकस संतुलित आहार घेतो. परत 1:30 वाजता सर परत मी अप्रेस घेतो. आपलं परत एनर्जी ड्रिंक घेतो सर. एनर्जी ड्रिंक घेतो सर. त्याच्यानंतर सर 4 वाजता सुट्टी होते कंपनीतून. 4:30 वाजता आलो तर 5 वाजता परत एनर्जी ड्रिंक घेऊन मी जिमवर जातो. आणि त्याच्यानंतर मी जिमवर गेल्यानंतर परत 1 लिटर बॉटल मध्ये हायड्रा घेतो सर. आणि पूर्ण 45 मिनिटं होईपर्यंत पूर्ण हायड्रा ते कंटेंट करून घरी वापस येतो. किती दिवस झालं तुम्ही जेवण करतच नाही म्हणायचं दिवसभर? नाही सर, मी जेवण नाही करत. मी आपलं किती दिवस झाले तुम्ही जेवण नाही केलं? आपलं जसं पासून चालू झालं तसं आपलं मॅरेथॉन चालू झाल्यापासून. बरोबर. जवळजवळ मॅरेथॉन चालू झालेले आज 15 दिवस झाले. बरोबर. 15 दिवस झाले तुम्ही जेवण केलं नाही. 15 दिवस विदाऊट जेवणाचं कोणी राहू शकतं का एवढी एनर्जेटिक? कारण तुम्ही जो काही सकस आहार घेताय त्याच्यातून तुमच्या शरीराची नीड पूर्ण होती. आपला आहार घेतला सर ते 20 दिवस सर काय सर आयुष्यभर जगू शकतो माणूस. आणि मला सांगा
तर तुम्ही एवढं 130 118 किलो वजन 100+ जर वजन असेल तर एखादा व्यक्ती पूर्णपणे डिस्टर्ब होऊन जातो. 118 किलो वजन घेऊन तुम्ही ज्यावेळेस या फॅमिली सोबत आलात आणि आज ते किती प्रमाणात कमी झालंय किंवा इंचेस मध्ये फॅट लॉस किती झालंय. आणि दुसरी गोष्ट अशी याला जोडून की सगळं संतुलित आहार जर आपण घेतला तर वजन कमी होईल तर नाही घेता कमी होऊ शकतो. तुमचा अनुभव काय? नाही सर, सकस संतुलित आहार घ्यावाच लागेल, कारण की तो नाही घेतला तर कसं कमी होणार. कारण की याच्या पहिले भरपूर प्रयत्न करून बघितले ना मी, नाही होऊ शकत सर. सगळं ते लिंबू पाणी काय मध पाणी ते सगळं करून पाहिलं पण काही 1 किलो वजन कमी होत नाही. आणि स्वतः मी जिम मध्ये पण करून पाहिले 15-20 दिवस, पण माझं पण जसं पाहिलं तसं मला वेट आणि मला ते फील नव्हतं होत करण्यासाठी. आता पण फक्त ते माझं कंटेंट पूर्ण होण्यासाठी मी फक्त जातो फक्त तिथंच, बाकी मॅरेथॉन पुरता म्हणतो परत. आणि सर अजून एक मॅरेथॉन मध्ये या 15 दिवसात तुम्ही मॅरेथॉन मध्ये सहभाग घेताय. मॅरेथॉन मध्ये तुमचे किती इंचेस फॅट लॉस झाले चेक केलं तुम्ही? सर नाही केलं सर. नाही केलं. परंतु तुम्हाला फिलिंग काय वाटते? अंदाज किती इंचेस फॅट लॉस झाला सर तुझं? सर झाला सर 3-4 इंचेस झाले सर. 3-4 इंचेस बरोबर. तर आता येणाऱ्या 30 तारखेपर्यंत किती होते पाहायचे आणि त्यात नंबर कोणाचे ते पण पाहिजे आपल्याला, है ना. मॅरेथॉन मध्ये नंबर तुम्ही शब्द दिलाय की मॅरेथॉन मध्ये मी नंबर काढणार आहे, तर पाहूया आता काय होतंय. तर एक गोष्ट सांगायची, माझे गुरु सांगायचे वेट कमी हो आलं ना हो, पण आपला फिटनेस महत्वाचा आहे. 100%. थँक्यू सर. खूप छान जबरदस्त तुमचा रिझल्ट आहे, तुमचे प्रयत्नही आहेत आणि तुमचा ऍटिट्यूड जबरदस्त आहे सर. आणि याच्यामुळेच 100% वजन कमी तर होणारच. परंतु त्यासोबत आयुष्य फार आपण फिट राहणार. विदाउट मेडिसिनचा विचार सर्वात मोठा बेनिफिट आज राजकारणाच्या बाबतीत होईल आणि सर्वांच्याच बाबतीत. ठीक आहे ना. जबरदस्त क्लॅपिंग करूया आपण राजकारणासाठी. त्यांनी खूप छान वर्कआउट केला आहे. जबरदस्त त्यांचा रिझल्ट पण आहे. वा, व्हेरी गुड. थँक्यू सर. बहुत ही बढिया. खूप छान. नवीन जर कोणी फॅमिली मेंबर्स असतील तर त्यांच्याशी आपण चर्चा करूया. नवीन फॅमिली मेंबर्स आहे कोणी? व्हिडिओ खूप बंद झाले, वर्कआउट झाला, आपलं काम झालं म्हणून व्हिडिओ बंद झाले का? हिरनाथ पवार सर, तुम्ही आज कॅमेरा समोर अनम्यूट करा. हिरनाथ पवार सर अनम्यूट करा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? ठीक आहे. ठीक आहे. चांगले नाही का? चांगलं व्हायचं नाही तुम्हाला? आहे चांगले आहे ना. कशावरून चांगली? हा, कशावरून चांगली तुम्ही? तब्येत न्यूट्रिशन घेताय का? हा, न्यूट्रिशन घेताय का? न्यूट्रिशन संपला. हा, संपला आता. आता संपलं? किती 4 महिन्यातून आता संपलं काय? हो. आहे नाही. हा, 4 महिने